ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला येण्याचे निमंत्रण विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना राष्ट्रवादी सोशल मीडियाकडून देण्यात आले आहे। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या जानेवारी महिन्यात पार पडणाऱ्या यात्रेतील अक्षता सोहळ्याला राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी येऊन यात्रेचा सोहळा याची देही याची डोळा पाहावा यासाठी अजित पवार राष्ट्रवादीचे सोलापूरचे सोशल मीडिया प्रमुख वैभव गंगणे यांनी शासकीय विश्रामगृह इथं अण्णा बनसोडे यांना सिद्धेश्वर महाराज यात्रेतील नंदीध्वजधारकांची प्रतिकृती आणि निवेदन दिलं। सालाबादप्रमाणे सोलापुरात जानेवारी महिन्यात ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा सोहळा दिमाखदार वातावरणात पार पडतो। हा दिव्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी लाखो भाविक येत असतात। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अण्णा बनसोडे यांनी सुद्धा हा सोहळा आवर्जून वर्णावा असं वैभव गंगणे यांनी सांगितलं। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर, कार्याध्यक्षा चित्रा कदम, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का, संघटक दत्तात्रय बडगंची, युवक प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष आमिर शेख, ओबीसी सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद, कार्याध्यक्ष अयूब शेख, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, मध्य विधानसभा अध्यक्ष आलमेराज आबादीराजे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, संघटक सचिन चलवादी, कामगार आघाडी अध्यक्ष मार्तंड शिंगारे, कार्याध्यक्ष संजय सांगळे, दिव्यांग सेल विभाग अध्यक्ष MM इटकळे, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, प्रवीण गाडे यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।